नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी इलेक्ट्रिकल्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कंडक्टर्स काय असतो ते आणि कंडक्टर्सची प्रॉपर्टीज आणि त्याचे टाईप्स आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कंडक्टर्सची प्रॉपर्टीज कोणती कोणती आहे? तर पहिली प्रॉपर्टी आहे हाय कंडक्टिव्हिटी. म्हणजे मित्रांनो काय की त्यामधून आपलं करंट आहे ते वाहून नेण्याची क्षमता एकदम चांगली असावी. म्हणजे आपला करंट आहे तो अत्यंत सहजपणे वाहू शकेल असा आपला कंडक्टर असावा. म्हणजे तो गुड कंडक्टरची ती प्रॉपर्टीज आहे. दुसरं काय मित्रांनो, तर त्याच्या अपोजिट लो रेजिस्टन्स. म्हणजे आपला जो कंडक्टर आहे त्याचं रेजिस्टन्स हे लो असावं. म्हणजे त्याच्यातून तेच की करंट वाहून नेण्याची क्षमता जास्त असावी. लो रेजिस्टन्स म्हणजे त्याला विरोध करण्याचा जो रेजिस्टन्स म्हणजे काय, तर त्याला विरोध करतोय आपल्या करंटला, म्हणजे तो रेजिस्टन्स हा लो असावा. मित्रांनो, तिसरी प्रॉपर्टी काय आहे, तर प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय मित्रांनो, तर जो कंडक्टर आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्री इलेक्ट्रॉन्स असावे. म्हणजे असतातच त्यामध्ये. तर हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी वीज वाहून नेण्याचे काम करतात. मित्रांनो, चौथी प्रॉपर्टी आहे हाय डक्टिलिटी. म्हणजे काय मित्रांनो, तर बहुतेक चांगले गुड कंडक्टर आहेत ते लवचिक असावे. लवचिक असावे म्हणजे काय, तर ज्यामुळे त्याच्या बारीक तारांमध्ये आपल्याला रूपांतर करता येते. तर मित्रांनो, ही आहे चौथी प्रॉपर्टी. पाचवी प्रॉपर्टी काय आहे, तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती चांगली असावी. म्हणजे हाय टेन्साईल स्ट्रेंथ ही काय असावी, हाय असावी. तर काय मित्रांनो, वीज वाहून नेणाऱ्या ज्या तारा आहेत त्या तुटू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची ताण म्हणजे स्ट्रेस सहन करण्याची शक्ती असावी. सहावा काय आहे मित्रांनो, तर करोजन रेजिस्टन्स. म्हणजे जो करोजन होतो कशामुळे, तर हवेतील दमटपणा किंवा ओलाव्यामुळे वाहकाला म्हणजे जो कंडक्टर आहे त्याला लवकर गंज चढू नये, जेणेकरून त्याची कार्यक्षमता टिकून राहावी. म्हणून त्याचं आहे ते म्हणजे गंज चढू नये असे आपले कंडक्टर असावे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ कंडक्टर. क्लासिफिकेशन्स ऑफ कंडक्टर. कंडक्टर्स म्हणजे मित्रांनो काय, तर कंडक्टरचे वर्गीकरण कोणत्या कोणत्या याच्यामध्ये होतात. तर पहिला आपण पाहणार आहोत सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. पहिला आहे सॉलिड कंडक्टर. सॉलिड कंडक्टर म्हणजे कोणते मित्रांनो, तर जे घनरूपात असतात. म्हणजे कोणते, सोने, चांदी, कॉपर, ॲल्युमिनियम या धातूंना आपण सॉलिड कंडक्टर असे म्हणतो. आपल्याला म्हणजे आपण जेणेकरून कोणते सोने चांदी तर नाही वापरत, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे जास्त यूजमध्ये, कारण की ते स्वस्त आहेत. सोने चांदी नाही वापरू शकत आपण. चांदीसुद्धा काही स्विचेसमध्ये किंवा ब्रेकर्समध्ये चांदी वापरतात. तर दुसरा मित्रांनो आहे क्लासिफिकेशन लिक्विड कंडक्टर. लिक्विड कंडक्टर कोणते कोणते आहेत, तर लिक्विड कंडक्टर आहेत सल्फ्युरिक ॲसिड, सिल्वर नायट्रेट किंवा अजून कॉपर सल्फेट आणि खनिज तेले ही द्रवरूप कंडक्टर आहे. तिसरा मित्रांनो आपण पाहणार आहोत गॅसेसच्या स्वरूपात जे असतात ते म्हणजे द्रवरूप
गॅसियस कंडक्टर्स. गॅसियस कंडक्टर्स कोणते कोणते आहेत मित्रांनो? तर हायड्रोजन, नायट्रोजन, निऑन, ऑर्गॉन हे सर्व आपले आहेत ते, मर्क्युरी वगैरे, अजून कोणता सोडियम, हे सर्व आपल्याला गॅसेस कंडक्टरमध्ये येतात. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत इन्सुलेशनवरून कंडक्टरचे कोणते कोणते टाईप्स पडतात. इन्सुलेशन म्हणजे काही कंडक्टरला इन्सुलेशन नसतो, ते कुठे वापरतो आपण इन्सुलेशन वाईज. तर पहिला आहे इन्सुलेशन वाईज बेअर कंडक्टर. बेअर कंडक्टर मित्रांनो हा कोणता कंडक्टर? तर ज्या कंडक्टरमध्ये इन्सुलेशन नसतं, म्हणजे ज्या कंडक्टर आहे समजा तो एक ओपन असतो, त्याच्यावरती इन्सुलेशनचं आवरण नसतं, अशा कंडक्टरला बेअर कंडक्टर म्हणतात. तर हे मित्रांनो यांचा उपयोग ओव्हरहेड लाईनमध्ये किंवा ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये करतोय. कारण की आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी येते ते वरती जे तारा असतात त्याला आपण बेअर कंडक्टर म्हणतो, म्हणजे ते ओपन असतात, त्यांच्यावरती इन्सुलेशन नसतं. दुसरा आहे मित्रांनो इन्सुलेटेड कंडक्टर. इन्सुलेटेड कंडक्टर म्हणजे कोणते? तर ज्याच्यावरती आवरण असतो असे कंडक्टर. ते मित्रांनो कुठे यूज होतात? तर अंडरग्राऊंड केबलमध्ये किंवा बाहेर, म्हणजे ते कशासाठी यूज की बाहेरील वातावरणापासून कंडक्टर सुरक्षित राहतात. म्हणजे कुठे? तर अंडरग्राऊंडमध्ये कसं बाहेरील आपलं जमिनीचा दबाव, माती वगैरे असते, पाणी वगैरे असतं, तर त्यापासून कंडक्टरच्या बचावासाठी त्यावर इन्सुलेशन केलेलं असतं किंवा एकमेकांना टच होऊ नये म्हणून. ओव्हरहेडचं कसं असतं ते सेपरेट असतात. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कंडक्टर्सचे रेजिस्टिव्हिटीवरून कंडक्टरचे किती टाईप पडतात. तर पहिला आहे सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टर म्हणजे कोणता मित्रांनो? तर ज्या कंडक्टरचा रेजिस्टन्स एका विशिष्ट तापमानाला 0 होतो, म्हणजे त्याचा एकदम कमी रेजिस्टन्स असतो, त्या अवस्थेत त्या कंडक्टरला आपण सुपर कंडक्टर असे म्हणतो. तर म्हणजे मित्रांनो काय, सुपर कंडक्टरमध्ये पॉवर लॉस आहे किंवा व्होल्टेज ड्रॉप आहे तो अजिबात होत नाही, म्हणजे खूपच कमी असतो. तर सुपर कंडक्टर कोणता कोणता आहे मित्रांनो? तर पारा हा काय आहे? सुपर कंडक्टर आहे. तो 4.4 अंश केल्विनवर सुपर कंडक्टर म्हणून कार्य करतो. 4.4 अंश केल्विन. दुसरा मित्रांनो कोणता आहे? गुड कंडक्टर म्हणजे आपण जे जनरली यूज करतो ते कॉपर, ॲल्युमिनियम, ते आहेत गुड कंडक्टर. म्हणजे ज्या कंडक्टरमधून करंट वाहण्यास अगदी कमी विरोध होतो आणि ज्यापासून करंट सहज वाहू शकतो, म्हणजे आपण ते यूज करतोय, त्याला आपण गुड कंडक्टर म्हणतो. गुड कंडक्टरमध्ये कोणते येतात? सोनं येतोय, सोनं चांदी, पण सोनं चांदी जास्त यूज नाही होत, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे जास्त यूज होतात. तिसरं मित्रांनो कोणतं आहे? बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर म्हणजे कोणतं? तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त असतो. याला मित्रांनो आपण मंदवाहक असे पण म्हणतो मराठीतून. म्हणजे ज्या कंडक्टरमधून करंट वाहत असताना गुड कंडक्टरपेक्षा जास्त विरोध होतो, म्हणजे याच्यापेक्षा जास्त याला रेजिस्टन्स जास्त असतो, अशा कंडक्टरला आपण बॅड कंडक्टर म्हणतो. कोणते कोणते आहेत बॅड कंडक्टर? तर टंगस्टन, युरेका, नायक्रॉम आणि कार्बन हे असे बॅड कंडक्टरचे उदाहरणं आहेत. चौथा मित्रांनो आहे सेमीकंडक्टर म्हणजे काय? तर जे पदार्थ तापमान वाढले असता कंडक्टरचे कार्य करतात आणि इतर वेळेस ते इन्सुलेटरचे कार्य करतात, अशा कंडक्टरला आपण सेमीकंडक्टर असे म्हणतो. उदाहरणं कोणती कोणती आहेत मित्रांनो? सिलिकॉन आणि जर्मेनियम. म्हणजे ते काय करतात? टेम्परेचर वाढलं की तो
ॲज अ कंडक्टर म्हणून कार्यरत होतो आणि इतर वेळेस तो ॲज अ इन्सुलेटर म्हणून, म्हणजे इतर वेळेस त्याचं रेझिस्टन्स जास्त असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कंडक्टरचे टाईप्स बघितलेले आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.